नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आजपासून खरी सुरुवात झाली आहे। नाशिक शहरातील कवी कालिदास कला मंदिरात जिल्हा परिषदेच्या 74 गटांसाठी सोडत प्रक्रिया पार पडली। या सोडत प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील इच्छुक आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जमले होते। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पार पडली असून यंदाच्या निवडणुकीत महिलांना मोठी संधी मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे। जिल्हा परिषदेच्या 74 गटांपैकी तब्बल 37 गट महिला उमेदवारांसाठी आरक्षित झालेत। यामध्ये ओबीसी महिला प्रवर्गासाठी 10 गट, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी 9 गट, अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी 15 गट आणि अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी 3 गटांचा समावेश आहे। याबाबत अधिक माहिती नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे। राज्य निवडणूक आयोगाने ठरलेला जो पद्धत आहे आणि प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा जो आरक्षण सोहळा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडे म्हणजे 74 एवढे सीट्स आहेत, त्याच्या 50% महिला आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणचे जो पर्सेंटेज त्याची जो नियमावली आहे, त्याच्याशिवाय SC ST चे म्हणजे लोकसंख्याप्रमाणे आदरणीय विभागीय आयुक्तांनी त्याची नोटिफिकेशन आधी काढली होती। याच्यामध्ये पाच प्रकारचे जो आरक्षण काढण्यासाठी चिठ्ठी काढण्यात आले। त्याच्यासाठी जो काही नियमावली आहे राज्य निवडणूक आयोगाने दिलेलं त्याप्रमाणे व्यवस्थितपणे आज दुपारी 12 वाजेपासून सुरू झाले आणि सुमारे 1.5 तासामध्ये या पूर्ण आरक्षण सोहळा नियमित पद्धतीमध्ये काढण्यात आला। म्हणजे 37 ठिकाणी आहे आणि त्याची पूर्ण यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आणि त्याच्यामध्ये जो प्रक्रिया असतो की सर्वप्रथम आपण जो SC ST आणि OBC अशा पद्धतीमध्ये आपण महिला आरक्षण काढतो आणि उर्वरित मध्ये सर्वसाधारण संवर्गामध्ये महिलांचे आरक्षण आपण काढतो। तर त्याची पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात आली। यामध्ये हरकती घेण्यासाठी काय मुदत देण्यात आली? हरकती देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेले जो वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये हरकती घेण्यासाठी हे आहे। आज जो आपण आरक्षण काढलेलं आहे त्याच्या उद्या गॅझेटमध्ये त्याची म्हणजे पब्लिकेशन होईल आणि त्या झाल्यानंतर हरकतीचा वेळ सुरू होईल। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आता खऱ्या अर्थानं लक्ष वेधलं जात आहे। आगामी काही दिवसात राजकीय तापमान वाढणार असल्याचं बोललं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।